नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजची लेटेस्ट बातमी काय आहे ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर सर्वात पहिले व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपण नवीन ऑफर ठेवलेली होती, गणेश उत्सव धमाका ऑफर। सबस्क्राइब आणि शेअर करा आणि मिळवा पहिलं बक्षीस 2101 रुपये, दुसरे बक्षीस 1001 रुपये आणि तिसरे बक्षीस आहे 501 रुपये। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्याचं संपूर्ण माहिती खालील नंबरवर दिलेली आहे। संपर्क आहे 99 75 58 10 42। ज्यांना दिसत नसेल त्यांना परत सांगतो की 997558 81042 या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता। त्या पद्धतीने तुम्हाला हे बक्षीस मिळतील। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला होणार 10,000 रुपये जमा। तर ते कसे जमा होणार आहे ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये देण्यात येणार आहे असा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबीच्या पूर्तता करून येत्या 10 सप्टेंबरपासून ही मदत देण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी राज्य सरकारने 4,194 कोटींची निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 2,516 कोटी रुपये यापूर्वी कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत। या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया जमा करण्याची चाचणी गुरुवारी घेण्यात आली। राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। याचा फायदा राज्यातील सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। यासाठी आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे। लागवडीचे नोंद ई पीक पाहणी ॲपमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांचे सह आता 7/12 उतार्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांनी अजून पण नाव नोंदणी केलेली नसेल तर ते 15 तारखेपर्यंत नाव नोंदणी करू शकता। 15 तारखेपर्यंत जर तुम्ही नाव नोंदणी केली तर तुम्हाला त्या ई पीक पाहणीचा फायदा मिळू शकतो, लाभ घेता येऊ शकतो। पुढे बघूया, अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे। तर कृषी सहाय्यकडे बँक खाते संलग्न आधार क्रमांक दिल्यानंतर त्याची पडताळणी केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे नाव लाभार्थीच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे। सामायिक खातेदारांपैकी केवळ एकाच खातेदाराला या योजनेचा लाभ मिळणार असून सहशीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत। राज्यातील एकूण 92 लाख शेतकऱ्यांपैकी 77 लाख शेतकरी वैयक्तिक खातेदार आहेत। तर आतापर्यंत 75 लाख शेतकरी नी आधार सहमती तसेच ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, ही आजची महत्त्वाची बातमी होती। ज्यांनी अजूनही 15 तारखेपर्यंत जी तारीख वाढून मिळालेली आहे त्यांनी ते फॉर्म भरून घ्यावे। अजून ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी भरून घ्यावा। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि ह्या व्हिडिओमध्येही परत त्याच गोष्टीचा उल्लेख झाला, ई पीक पाहणीचा। त्याच्यानंतर हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे गणेश उत्सव धमाका ऑफर, हे याची संपूर्ण माहिती तुम्हाला कोण देणार आहे तर खाली संपर्क नंबरवर हे जे शेतकरी बांधवच आहेत ज्यांचा मागच्या वेळेस नंबर आलेला आहे त्यांना तुम्ही कसं करायचं ते संपूर्ण माहिती घेऊन हे बक्षीस मिळवू शकतात। लवकरात लवकर तुम्हाला हे बक्षीस मिळवायचं असेल तर 15 तारीख लास्ट आहे, त्या दिवशी तुम्हाला ते मिळवणार। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची लेटेस्ट बातमी। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।